कोकणच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक आमदार भास्कर जाधव आणि शिंदे शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा रंगली आहे। नाना जोशी मार्गाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले। मात्र भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी आता ही बातमी ब्रेक करा असं सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। बघूयात। 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर चिपळूणमध्ये घडलेल्या एका घटनेनं कोकणात राजकीय चर्चेला ऊत आलाय। निमित्त होतं चिपळूण पाक ते चिंचनाका या रस्त्याला स्वर्गीय नाना जोशी यांचं नाव देण्याच्या कार्यक्रमाचं। या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते। कार्यक्रमानंतर स्वर्गीय नाना जोशी यांच्या निवासस्थानी उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यात महत्त्वाची आणि दिलखुलास चर्चा रंगली। एरवी एकमेकांवर राजकीय टीकेचे बाण सोडणारे दोन बडे नेते जेव्हा एकत्र बसले तेव्हा उपस्थितांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळल्या। पण खरी खळबळ उडाली ती सामंतांच्या एका विधानामुळे। आता एवढीच बातमी आहे बरोबर आता एवढीच बातमी आहे बरोबर आता एवढीच बातमी आहे बरोबर हे एखादं विकासाचं काम असेल तर तिथं सत्तेतल्या आमदारांना पण बोलवावं लागतं आणि तिथं असणाऱ्या विरोधातल्या आमदारांना सुद्धा बोलावं लागतं। आणि मग तिथं एखादं काम ज्याचा पाठपुरावा समजा भास्कर जाधव साहेबांनी केला असेल आणि मग तिथं प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना सुद्धा बोलवलं असेल आणि एका व्यासपीठावर दोघं जण आली तर मला असं वाटतं की त्यात काही हरकत नाही। कारण का राजकारणामध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तिगत कार्यक्रमाला सामाजिक कार्यक्रमाला विरोधकांना आपण त्या ठिकाणी भेटत असतो, आम्हीही भेटतो। पण त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या विचाराचे झालो नाही तर त्यांच्या विचाराला पाठिंबा देतो असं तरी त्या ठिकाणी होत नसतं। ही बातमी ब्रेक करा या उदय सामंतांच्या सूचक विधानानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात काही नवी राजकीय समीकरणं जुळतायत का? ठाकरे गटाची बुलंद तोफ मानले जाणारे भास्कर जाधव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे रणनीतिकार उदय सामंत यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही मोठं राजकीय गणित दडलंय? यावरून आता दोन्ही गटामध्ये चर्चा सुरू झाली। राजकारणामध्ये जर तर ह्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही, पण वेगवेगळे अंदाज बांधले जातात। आता विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश आहे आणि भास्कररावांना आपल्या चिरंजीवाचं राजकीय भवितव्य घडवायचं आहे। तर भविष्यामध्ये मुलाच्यासाठी ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का हे येणारा काळच सांगू शकेल। पण जर त्यांच्यासारखा कार्यकर्ता हा इतर पक्षामध्ये गेला तर कोकणामधून ठाकरे सेनेचं हे 100% उच्चाटन होऊ शकतं, इतकं मी ठामपणे सांगू शकतो। विरोधकांचा जो खरपूस समाचार घेतात त्याच्यावरून ते 100% निष्ठावंतच आहेत आणि ती कालची भेट त्यांची कोणाबरोबर झाली, कशी झाली, ते प्रत्येक भेटीला ही राजकीय संबंध न जोडता काही भेटी ह्या स्वतःच्या म्हणजे मतदारसंघातल्या कामांसाठी असू शकतात व कौटुंबिक असू शकतात किंवा कुठल्याही कार्यक्रमानिमित्त ही भेट झालेली असू शकते। त्यामुळे त्या भेटीचे जास्त काही हे नाही, त्या प्रत्येक भेटीला राजकीय वळण लावण्यात काही अर्थ नाही। आमचे भास्कर शेठ जाधव साहेब हे 100% निष्ठावंतच आहेत आणि निष्ठावंतच राहतील। उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळे सामंतांच्या वक्तव्यामुळे कोकणच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत। आगामी काळात या भेटीचे काय परिणाम दिसतात आणि कोकणात कोणता नवा राजकीय भूकंप होतो याकडे कोकणासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं। रवींद्र कोकाटे, झी 24 तास, रत्नागिरी।